आता बातमी आहे टेनिस जगतातल्या एका जिद्दीची। फ्रेंच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत काल पोलंडच्या माया ख्वालिन्स्काला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। 24 वर्षांची माया फ्रेंच ग्रँड स्लॅम ओपन खेळायला गेली तेव्हा तिला पात्रता फेरीचे सामने खेळावे लागले। पात्र ठरल्यानंतर महिलांच्या एकेरीत मायानं पहिला, दुसरा, तिसरा असे एका पाठोपाठ एक सामने जिंकले। पण तिला चिंता सतावत होती ती हॉटेलच्या रूमचं भाडं कसं देणार याची। पराभव झाला असता तर तिला लवकर मायदेशी जाता आलं असतं आणि हॉटेलसाठी फार पैसेही मोजावे लागले नसते। तिची ही अडचण सगळीकडे चर्चेत आली। पोलंडच्याच एका सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं हॉटेलचे पैसे भरण्याची तयारी दर्शवली। मायानं मग फक्त खेळावर लक्ष चित्रित केलं आणि चक्क फायनलही गाठली। काल फायनलमध्ये मात्र तिचा पराभव झाला आणि तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। उपविजेतेपदाचे तिला जवळपास 1.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळालेत। हॉटेलच्या बिलाची आता तिला यापुढे कधीही चिंता नसेल। स्पर्धेत येण्यापूर्वी तिचं जागतिक मानांकन 114 होतं। आता फ्रेंच ग्रँड स्लॅमच्या उपविजेतेपदानंतर ती 21व्या क्रमांकावर आली आहे।